गाईज स्वागत तुमचं ब्लॉगमध्ये. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बोललेलो का आंबोत्राला माणूस भेटत नाही आम्हाला. पाण्याला आम्हाला माणूस भेटला आहे बघा, वरती साईडला आहे. त्याचा डोका तुम्हाला दिसत नाही, त्याचा चेहरा तुम्हाला दाखवतो उतरल्यावरती. आता इथं मामी आहे, मामा आहे, सार्थक आहे, हे मावशी आहे आणि स्वतः मालक मी आहे. आता तुम्हाला दाखवतो किती आंबा उतरवले ते. आम्ही समजा लेट आलो, ते मगाशी चालतं 1 तास आधी. बघा एवढे आंबे उतरवलेत. हे बघ ही गोण आहे आणि आताशी हे बघ दिसत नाही. आणि आताशी एकच कांदा उतरून झाला आहे आंब्यांचा, म्हणजे झाला पण अजून उतरवत आहे. आणि हे बघा किती आंबे बघा, हातात डायरेक्ट हातात झोपे पण आंबे काढू शकतो आपण. एवढे आंबे आहेत, लय आंबा आहे, म्हणजे लय आंबा आले यावर्षी. हे बघा इकडे काढतोय ओम्या, तुम्हाला दाखवतोच चेहरा मी. आता ओम्या सांगितलं, नाव पण सांगितलं. तुम्ही या माणसाला बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये बऱ्याच वेळेला. उमेश डांगरकरला. अजून आंबा काढतंय, अजून काढून झालंच नाही तर एवढे आंबा निघलेत. लय आंबा आलाय. माझा वाटतं 2-1 दिवस तरी लागतील उतरवायला. इथं पण ठरवत काढून बघू आता कधी आंबा काढून होतच पाहिजे. किती टाईम लागतं बघू. आता वाजलेत किती माहिती का, 12-8 झालेत. आणि तो येऊन जवळ 1 तास तरी झाले असेल ते आमच्या आधी आल्यान. बघू किती टाईम लागते. किती आणलेत बघू गोणी. इथं किती पिशव्या आणलेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 पिशव्या आणल्या. 8 9 पिशव्या आणल्या गाईज. एवढं भरून यायचे आहेत. बघा किती आंबे बघा, एकदम खाली जमीन बसून खाल तुम्ही आंबे, एवढा आंबे. तर चला बघू आता कधी काढून होता आंबं. मग डायरेक्ट नंतरच भेटतो. आता कधी भेटतो आंबं खायला किंवा काय कधी खायला वाटतं काय माहिती नाही आंबं. बघू आता. आणि कधी उतरू होतील ते पण नाही माहिती. आता लंच ब्रेक पण होईल आमचा 1 वाजता. तोपर्यंत तुम्हाला नंतर भेटतो. बघू आता किती काढून होता किती काढून नाही होत ते तुम्हाला दाखवतोच मी थोड्या टायमात. चला गाईज हे बघा आंबा आता उतरवतात. पिशवी भरली काशी मग खाली पिशवी सोडणार तो, मग खाली आंबा उतरणार. रस्सी लावली मोठी. पहिली पिशवी फाटली होती, म्हणजे डायरेक्ट वरून पडली का रे. हां इथून डायरेक्ट अशी खाली पडली होती पिशवी. आता डायरेक्ट उतरवा खाली. आता सार्थक वतल पूर्ण. हां डायरेक्ट असं अशी पडली कर. हा बघा मामा आणि मामीने ते इथं तुम्हाला दाखवल्या 2 पिशव्या द्या. ते मामा आणि मामी गेलं घरी घेऊन. आता ही सार्थक वततंय दुसरी पिशवी. करणार आहे पलटी. हां आता परत पिशवीवरती येऊन जाईल, परत भरून पाठवेल. हे बघा एका पिशवीने एवढं आलं. त्याला पाहिजे पाणी. आता त्यात टाकतो पाण्याची बॉटल, त्याला देतो पाठवून. सार्थक गेलं तिकडे गाडी लावली इकडे पलीकडं. या साईडने चोर आलं, तुम्हाला काल दाखवली व्हिडिओ. तर या साईडने त्यांनी तिकडेच गाडी लावली होती. तिकडून असं चालत आलं ते 2 जण पोरा. आणि तो वरती दगड मारला होता, तेव्हा आम्ही त्यांच्या मागे धावत गेलो इथून. तर इथून सार्थक गेला तिकडे गाडी लावली, तिथं पाणी आणेल. परत आंबा पडला बघा इथंच. पाणी आणायला याच्यात पिशवी टाकेल आणि भाई पाणी बिनी पिल जरा आराम करेल, परत चालू करेल त्याचं काम. उम्या भाईच आहे आपला. हे तुझ्या आयला बिंदात आंबा फेकतं काहीच. इथं मी मस्त झोपली. तर ह्यो टाकून ह्यो टाकला मस्त पोहता आणि झोपले. ह्यो टाकतंय बिंदास आंबावरून. हे तर गाईच ती एक मगाची गुण उतरवली तेवढीच ती गुण उतरवली. आता पोहणाला तर घरून का जेवायला या म्हणून तर लंच ब्रेक झालेलं आहे. मामाने मामी पुढे गेली ती 2 गोण घेऊन. तर आता ही काढले गोण, ती परत पिशवी भरायची आणि मग मामा जाईल घेऊन पुढं. आम्ही पण जाऊ मागून घरी डायरेक्ट जेवायला बोलवलं. आता जातो जेवतो आणि लंच ब्रेकच्या नंतर परत 3च्या नंतर आम्ही येऊ. जरा ऊन कमी झाल्यावरती तोपर्यंत आराम करू. 3:30-4ला येऊ. चला आता हे पिशवीत भरू आंबं. मामा इथे मामाला बरं भर आणि मग आपण जाऊ घरी. चला ए उतर रे. काय रे उतर. बघा दुसरी 1 पिशवी आता उतरतील ना. उतरली. आता जायचं जेवायला. हे मग अशी एवढं काढलं होतं 1 पिशवीतून. आता हे दुसरी पिशवी. हे आंबा आहे का एक साईडला. मी बोलू ना आंबा लावले असेल तू, दगड लावले म्हणतं. तर बोललो मी बरं, गोल दगड नसते. हे खाली पडलेले आंबे आहेत, म्हणजे सवरून पाडतात ना नॉर्मली ते आहेत आणि प्रॉपर काढलेले आहेत. हा सोडून ठेव. एवढं काढलं आता. काहीच लय आंबा आहे. मला तर 1.5-2 हजार आंबा होतील. काय वाटत आहे तुला. होतील सहज जातील ना त्याच्यावरती, त्याच्या प्लस जातील असं बोलतो सार्थक. कारण की लय आंबा आहेत.
हेच बघ किती आहे. आणि एक खांद्याचं आहे ना फक्त हे. म्हणजे एक साईडचं बघताय ना, एक साईड पण एवढं शकत एक फांदा असं तेवढंच आहे. अजून एक झाड बाकी आहे अख्खाच्या अख्खा अख्खा एक झाड बाकी आहे. त्याच्या पलीकडे एक झाड आहे तो बाकी आहे. आणि ह्या झाडाचा ती साईड बाकी आहे अजून. तुम्हाला काय सांगू किती आंबे आहेत. अरे एवढं खाऊन तर काय वाट लागलं. एवढं खाल्लं सगळं मामसाई वाटून गेलं तरी एवढं नाही आणणार. विकायला लागतील. तर कुणाला पाहिजे असेल ना तर कसं रुपयाचं नंतर सांगतो कमेंट करून. 1000 रुपये डझन. बा बोलले तुम्हाला. नॅचरली पिकवलेले आहेत ना ते झाडावरचे पिकलेले आहेत म्हणून. नाही 1000 रुपये नाही काहीच. जर खरंच पाहिजे असेल ना कमेंट करा. ते 4 लक्षात ठेवा. चढताना चढला तर उतरताना हवंच झाले. उतरता येत नाही. आता मामाच्या प्रेमा खातीर मामाच्या शब्दा खातीर तो चढला होता झाडावरती. त्याने बंद केलं झाडावरती चढणं. आता हवंच झाले. तोंड पडलं का गुतला मोड 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 देखील ये उतर. मला मागायचे कसं उतर तुझ्या तर परीक्षा घ्यायची मला पण. अजून जांभले तुला झाडाचे काय मरो व्हिडिओ चालू म्हणून नको फास्ट उतरू. जीवाचा हल्ला करून घेऊ. 2 hours गाईज later. 2 तासाच्या ब्रेक नंतर पुन्हा चालू केलेलं आहे चढाई भाईनी. आता चेंज केलं आहे खांदा. आता या फांदीवरती डायरेक्ट. आता इथं झोपी पण काढणार आहे आंबा असा बोलतोय तो. तर बघू झोपी पण काढतोय का आंबा. चढला आहे बघा माकडासारखा चढला आहे. आणि मला इकडे झोपायला आले उघडा आलेला डायरेक्ट झोपला तिथं सरी टाकली तिथं. गाईज बघा आम्ही आधीच होतो इथं. मामी मामा सार्थक तिकडं उम्यावरती आम्ही होतो. आता मावशी आली मम्मी आली. ही एक मावशी आली. ही मोठी मावशी ही मधली मावशी आणि ही आमची मम्मी. हे बघ आता यांची माझ्या बघा बघतोय. झोपलेल्या तिघी पण घरी झोपल्या होत्या. तर 4 वाजता तर सगळी आली इथे लगेच 4:30 ला. ऐकला काहीच काहीच. तिकडे आंब्यांचं सोडून आता इकडे जांभली बागायला आलेत मम्मीचा. यांना जांभला खायच्या. यांना जांभला कोण पाडून दिली काय माहिती. बघू आता डायरेक्ट जांभली ठीक बाबा इकडे बघा घसतरी डायरेक्ट जांभली तोरण गोळा करायला. कसा लाजली मावशी लाजली मोठी मावशी लाजली. गाईज आम्ही बिटकी आंबे पाडलेत. आम्ही गेलो जांभूळ काढायला पण मम्मी सांगा बिटकी आंबे दिसले आम्ही ते काढले. छोटे छोटे आंबे पिकलेले पण खायला एकदम टेस्टी गोड गोड. आणि परत सगळी इथं येऊन बसली. तर आता जांभळे आंबल्या खाल्ली सगळी परत इथे येऊन बसल्यात. चला मग जाऊ पाणी पिऊ. आणि परत किती आंबं उतरताना आजच्या दिवसांनी तुम्हाला सांगतो मी. कारण की 2 प्रॉपर असे 2 पोती भरतील ना प्रॉपर अख्खी कट टू कट असे एवढं आंबं तर काढलं सकाळपासून. ठीक आहे म्हणजे जेवायच्या आधी. आता इथून पुढं किती निघतात या दुसऱ्या सेशनमध्ये ते तुम्हाला बघायला भेटेलच. आणि त्याचे तुम्ही जरा वेट करता येतात तोपर्यंत. कारण की आत्ताशी वाजलेत किती माहिती आहे का. किती वाजले रे 4:49 म्हणजे 5ला 10 मिनटं आहेत. 6:30 वाजता बंद होईल हो कारभार आंबा तोडण्याचा. हे बघा सगळी इथे येऊन बसली परत आराम के साथ. तिसरी गोण गाईज तिसरी सकाळपासून. आणि सगळं पडलेलं आहेत. पडलेलं लय खाल्लं तर जागेचे बघा किती बाट आहेत बघा. पडलेलं लय खाल्लं जागेवर. हो भटजी गोविंदाय नमा पेशवाय नमा. गाईज आजचा सेशन संपलाय. आजचा सेशन आता वाजलेत किती माहिती का किती वाजले. जरा ब्राईटनेस वाढवायची. किती वाजले दाखव थांबा जरा. काहीच
कालच्या वेळेला वाजले 6:11 6:15 झालेत. आता भाई उतरलाय झाडावरून. हे बघा आता आजच्या वरती एवढाच. जो अजून अर्धा आंबा उतरून पण नसेल झाला तर डायरेक्ट उद्या आपण आता उद्या भेटू, कारण की उद्या पण आंबा उतरायचे. म्हणजे तेव्हा अजून एक माणूस येईल, एक असेल आणि अजून एक माणूस येणार आहे. मग तेव्हा दोघांना मिळून उतरतील, मग तेव्हा लवकर उतरून होईल आंबा. चला आपण आता जाऊ घरी, डायरेक्ट आपण उद्या भेटू नेक्स्ट डे. The next day. तर गाईज दिवस दुसऱ्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आता काल आपण गेलतो आंबेपाड्याला, तुम्हाला दाखवला बऱ्यापैकी. तर तुम्हाला बोललो आज दिवस दुसरा, म्हणजे दुसऱ्या दिवशी अजून 2 माणसं येणार होती, म्हणजे उम्या पण आणि अजून एक माणूस येणार होता. पण तो माणूस नाही आला वाटते. तर आज पण उम्या एकटाच आहे. हां काय तू इकडे आंघोळ करते दिसते का? हां दिसते कॅमेरा बिरो बोलते हो. तर गाईज आता आपण जाऊ तिथं परत आंबेखाली. मामा आणि उमे आहे. तो माणूस नाही आला तर आज पण तेवढा टाईम लागेल मला वाटतं, कारण की कालपासून एकच आंबा उतरायला घेतलं, एकच झाड, तो अजून उतरून झाला नाही पूर्ण. तर बघू आज पण किती टाईम लागतो. तो मग किती टाईम लागतो तुला काय वाटतं? किती दिवस लागतील जर माणूस नाही आला कोण तर? उमे असेल एकटाच. अजून 2 दिवस तरी लागतील आहे प्रॉपर पूर्ण उतरायला अजून 2 दिवस तरी लागतील जर माणूस नाही आला कोण तर. कारण की उमे पण थोडासा घाबरत आहे. तर तो काय बोलतो, मला सवय नाही राहिली बोलतो आता जास्त आंबेवरती झाडाची, पहिले झाडाचा बोलतो. तर चला तिथे जाऊन बघू आपण किती टाईम लागतं आणि किती टाईम नाही, आणि किती आंबा उतरून झाले ते बघू सकाळपासून. म्हणजे आम्ही चालू लेट, आता वाजलं 12:30 12:15 झालं. ते जवळजवळ 10:30 वाजता चालू केलं आहे. आम्हाला जरा लेट झाला. तर चला तुम्हाला जाऊन दाखवतो. जास्तीत जास्त अर्धा तास ते 1 तास तिथं बसू, आणि केलं की जेवायला पण जातील 1 वाजता. तर चला पोचलो आपण आता. समोर जे आंब्याची झाडा मला दाखवतो आता डायरेक्ट किती झालेत, पोचली करून की नाही का नेलेत पुढं, म्हणजे घरात ठेवायला आहेत का नाही माहिती नाही. चला तुम्हाला भेटतो डायरेक्ट नंतर किती झाले ते तुम्हाला दाखवतो. आंबे काल काढले आम्ही 6 पोती ना, काल 6 पोती काढलेत. पूर्ण नव्हती भरली पण 6 पोती चालते, 6 गुणे चालते. आज किती निघतात बघू. चला भेटतो तुम्हाला नंतर. काही हे बघा आम्ही आलो 1 आणि इथं एवढं काढलेत सकाळपासून एवढं नाही, मामाने घरी पण नेलं अर्धं. आत्ता आम्ही आलो तेव्हा इथं आहेत, तिथं पण आहेत, आणि इथं टावले थोडंसं ते पडलेले आहेत. हे असंच काढताना पडलेले आहेत. ते खराब होताना पडल्यावर ते त्यांना मार लागून ते खराब निघतात, ते त्यांना बाजूला लावलेत. म्हणजे सकाळपासून 2 गोणी काढले असेल असं वाटतं, अजून असं वाटतं मला पण. आता आम्ही आलो जस्ट लगेच जेवायला चाललो आहे. तर काय करू? अय वांडार इकडे दिसतं बाई. आता खाली उतरतो बाई. आम्ही जस्ट पोहोचलो आणि ते खाली उतरतो. काय येऊन फायदा नाही झाला आमचा. मग चला जाऊ आपण परत यांच्यासोबत घरीच. काय करता बाई? गाईज मामा गेला गोन घेऊन. एक मामाला तर घरी जर गेलो फोन करतो आणि सांगतो जेवण झालं का नाही, तेव्हा तो मी या रिटर्न. मामाचा फोनच नाही आला बाई, परत चढला. बोलतो कशाला टाईम वेस्ट करायचा, परत आंबा काढायला का लागला तो. मामाचा फोनची वाट बघता असता भाई, परत चढलं झाडावरती. तर मामाचा फोन येईल तेव्हा आम्ही जाऊ जेवायला. आम्ही आलो तर ते घरी चाललो होतं, पण मामा गेला घरी गोण घेऊन अख्खी. सकाळपासून उमे किती गोणी काढल्या सकाळपासून? 3 ना? मी 2 बोलतो मागाशी तुम्हाला काहीच, पण 3 गोणी काढल्या सकाळपासून आम्ही येईपर्यंत. तर बघू हा अजून एक गोण काढेल उम्या चढलाय तर. पहिले आतमध्ये गाय जर कोणत्या घराचं कंपाऊंड वगैरेचं काम चालू पाहिजे असेल किंवा घर बांधून पाहिजे असेल, हे बघा मिस्त्री आहे तर काम चालू आहे. एक शेड टाकून झाले, कंपाऊंडचं काम बाकी आहे. बसल्या टाईमपास. भाई अजून काय बाकी आहे? अजून इकडं विहीर करू आपण. विहीर खाण्याची बाकी आहे. आणि माणूस आमच्या कम्प्लीट डोक्यावर असं आंबा पाडतोय बघा. आम्ही इथं बसल्यावर कम्प्लीट तिथले आंबा पाडते. 2 तरी आंबा पाडले बघा. इथं पाडलाय बघा, हे बघा. आणि इथे गेल्या कोपऱ्यात त्या, आणि डोक्याने त्याचा पाडायचा विचार आहे. कसा झोपलाय बघा पद्धतशीर, झोपून पाडताय आंबा. पाडणार आहे तो बघ आलाय बाहेर. हे बघा आंबा. ते घे ना. आमचा लंच ब्रेक झाला तर आम्ही आल्यावर परत काय बोलतो ना, कुठल्या सेशनसाठी आलो आपण? दुसऱ्या सेशनसाठी आलो. दुसरं सेशन
पार्ट 2 नाही बोलू शकतो, काय बोलू शकतो आपण, सेशनच बोलू शकतो आपण, सेशन. तर गाईच संध्याकाळचे 5:30 झालेत आणि आजचा दिवस पण जरा संपत आला आहे. मामाला घायचं आहे. मामा बोलतो त्याला उतर आता उतरत आहे तो पण झाडावरून. आता एवढंच आंब आज किती पुतले काढले रे आज दिवसभरातून? काय माहिती. ते 3-4 पुतल्या काढल्या होत्या, जास्त नाही काढल्या, 4 ते 5 त्याच्यावरती नाही काढल्या काहीच. एवढाच आज होता सेशन आणि आम्ही मस्त झोपलो बघा. समजा अवतार उतर बघा जरा कसं झालं बघा. झोपलाय मग असेच झोपले तो आल्याच. चला एवढं होतं सीझन, हा सीझन नाही सेशन आंब्यांचा. आता अजून बाकी आहेत आंबा उतरायचं आहे बघा. या झाडाला पण आंबा आहे बघा, दिसतात लटकलेले. आता उमेला 2 दिवस आराम द्यायचे. दुसरा कोणतरी माणूस येणार होता, आज येणार होता तो नाही आला, तर उद्या तो माणूस येणार आहे. त्याला उद्या रविवारी सुट्टी बोलला होता, तो येईल उद्या. उद्या बघू किती आंबा उतरून भेटतात ते. आता गाईज आता आम्ही घरी चाललो होतो, पण बघा कोण आलंय, कृषीवाले कृषी आंबा तोडायला. हे ऐकर कृषी, हे कृषी वडबा अख्खा घालायचं जवळ जवळ. मज्जा मज्जा. आंबा आंबा हे काय आंबा हे घे, आंबा काय आंबा घे घे घे. आंबा आंबा गाईज हे बघा एवढे आंबे उतरले ते कालच्या दिवसात. म्हणजे काल जेव्हा गेलतो ना तेव्हा एवढे आंबे उतरले आणि आज जे उतरले ना तुम्हाला दाखवला तो ते आजचे एवढे आंबे उतरले ते बघा आज. हे बघा इथं ही पूर्ण अख्खी गोण भरली. हे बघा हे पूर्ण भरला आहे, हे भरला आहे, हे भरला आहे. याच्यात 2-4 आहेत, याच्यात आंबे आहेत. हे बघा याच्यात पण थोडंसं आंबे आहेत. जे 2 दिवसात एवढे आंबे काढले आहेत, 2 दिवसात पूर्ण 2 दिवसात एका झाडाला एवढे आंबे काढलेत. अजून आंबा काढायचं बाकी आहेत, ते आता उद्या काढणार आहेत. चला एवढं तुम्हाला दाखवायचं होतं मला. आई आमची देवपूजा करते. तर गाईज बघितलं ना किती आंबे काढले आम्ही 2 दिवसात, तुम्हाला दाखवलं. पण तर बाईचा गल्ली क्रिकेट चालू आहे. बाईच्या सोबत पार्टनर आहे, बॉलर आहे. इकडे बॉलर आहे, बाईचा बॉलर आहे रोजचा, जो बॉलिंग करतं. हाय बाई कर काहीतरी. रोजची बॉलिंग करणार, बाई बॅटिंग करणार. मी सध्या अंपायर म्हणजे, पण रोजचा चालू असतं ना, रोज जास्त बॉल तूच खेळते ना. तर गाईज अशी बाईची आता गली क्रिकेट चालू आहे. आणि तुम्हाला दाखवलं किती आंबा काढला 2 दिवसात, काल आणि आज. पूर्ण तेवढा रूम भरला आहे आणि त्या पोती भरल्यात, गोण भरले, तर कॅरेट भरलेत. तर एवढं आंबं खाऊन तर जमणार ना. त्या विकायचे आहेत तर कोणता पाहिजे तर सांगा. विकायचे पण आहेत, 300 रुपये 350 रुपये डझन आहेत कच्चा आंबे. तर कोणाला पाहिजे तर कमेंट करून नक्की सांगा. आणि चला आपण त्याचा ब्लॉग इथे एंड करू. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला तिकडं मार. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.